वाळंज मामा आणि महादेव अण्णा सुर्वे यांच्या शुभ हस्ते आपण दत्तात्रय सुर्वे यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय। जाऊया मॅच कडे। दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात होते। गोलंदाजी मार्गावरती मिलिंद सनस, तर फलंदाजी मार्गावरती ऑन स्ट्रायकिंग एंडला संघ आपल्याला पाहायला मिळेल। तोरणा लिजेंड संघाकडून अक्षय सुर्वे, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप कांबळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळाय, तिकडे टायमिंग जुळून आलेलं नाहीये। एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं धावफलकाचा श्री गणेशा केला जाईल। एक अतिशय दर्जेदार सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। या दोन संघांदरम्यान या अगोदर देखील सामना झालेला आहे आणि त्या सामन्यामध्ये तोरणा लिजेंड्स या संघानं मात्र बाजी मारली आहे। आता तिकडे पराभव झाला होता सिंहगड योद्धाचा, त्या पराभवाचा वचपा काढला जाणार का, हा खरं तर इथून पुढे प्रश्न असणार आहे। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय संदीपनं आणि एक सिंगल या चेंडूवरती घेतली आहे। संदीप याला देखील माहिती आहे मिलिंद प्रतिस्पर्धी संघातील एक तगडा गोलंदाज आहे, त्यावरती मोठं आक्रमण करता येणार नाही, त्यामुळे एकच सिंगल आली। विकास भाऊ मिरगे यांच्या वतीनं दत्तात्रयजी सुर्वे मॅन ऑफ द मॅचचे जे मानकरी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आले। मान्यवरांचा आभार। खेळाडूला विनंती असेल आपले पारितोषिक घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। एक सिंगल आली, पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल, 3 धावा। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शपलून फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक आहेत समीर, चेंडूला पाठमोर होत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आली, सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाते 4 या अंकावर। मिलिंद सनस गोलंदाजी मार्गावरती आहेत, हा देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा प्रबळ दावेदार आहे। यावेळेचा बॉल मात्र उडवलाय, बॉल उडवलाय, जितकी उंची प्राप्त केली तितकीच लांबी देखील चेंडू प्राप्त करतोय। फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, खणखणीत षटकार। थँक्यू डीजे। राजगड रॉयल्स या संघाचे संघ मालक माऊली तात्या गावडे, त्याचप्रमाणे प्रतापगड किंग संघाचे संघ मालक नारायणाबाद शेडगे, मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा। विकास भाऊ मिरगे यांच्या वतीने 500 रुपयांचं रोख पारितोषिक दत्तात्रय त्याचप्रमाणे संघ मालक अंकुश भाऊ मिरगे यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचे मानकरी दत्तात्रय सुर्वे यांना देण्यात येते। नवीन गोलंदाजी मार्गावरती कालिदास शेडगे, पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय संदीप यांच्या माध्यमातून, मात्र कनेक्शन टायमिंग प्रॉपर होऊ शकत नाही। एक सिंगल आली, सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल 11 धावा। यावेळेचा बॉल उडवलाय बॉल आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावा। पुन्हा एकदा बिग हिट केलंय बॉलला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय, षटकारा पाठोपाठ चौकार। होशियार यहाँ के हम है राजकुमार, होय होय आगे पीछे। अक्षय सुर्वे थांबायचं नाव घेत नाहीये, वारंवार मात्र बिग हिट करण्याचा त्यांचा प्रयत्न जो नक्की यशस्वी होताना पाहायला मिळतोय। 21 धावा धावफलकावरती, दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आता मात्र नक्कीच जर आपण पाहिले तर अंतिम चरणाकडे वळण घेतोय आपण। यावेळेचा बॉल इनसाइड आउट ओव्हर द कव्हर इनटू द फॅन्स, 4 धावा चौकार। पंचवीस धावा, थांबायचं नाव घेत नाहीये। अक्षय सुर्वे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले, फेकी, ओ वा वा वा, प्रज्वल सनस थेट यष्ट्या उडवल्यात आणि पहिल्या विकेटचं होईल पतन। अक्षय सुर्वे बॅक टू द पॅव्हिलियन।
थँक्यू डीजे. ज्या संघाने खरं तर इतिहास घडवलाय आणि फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय, राजगड रॉयल संघाचे संघ मालक माऊली काका गावडे या मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे राजगड रॉयल संघाचे संघ मालक अंकुश भाऊ मिरगे, आपणास देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. प्रतापगड किंग संघाचे संघ मालक नारायणाबा शेळगे, आपलं देखील स्वागत. विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. या स्पर्धेचे मुख्य बक्षीस जाते यांच्या माध्यमातून विजेत्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं रोख पारितोषिक आपल्याला सौजन्य झाले. दगडू काका करंजावणे यांचे चिरंजीव पृथ्वीराज दादा करंजावणे, आपणास देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे तोरणा लिजेंड संघाचे संघ मालक अभिजित दादा पवार, आपणास देखील विनंती आहे, आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अतिशय महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत सिंहगड योद्धाज आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणा लिजेंड्स. तिकडे जर आपण पाहिलं तर अक्षय सुवेने मात्र तिकडे तांडव सुरू केला होता, मात्र धावबादच्या स्वरूपानं प्रज्वल सनचं ते एफर्ट्स आणि त्यानंतर पहिली विकेट प्राप्त झाली आहे. कमबॅक केलंय सिंहगड योद्धाज टीमनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा 1 गाड्याच्या मोबदल्यात. आकाश हत्तरगी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप कांबळे गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मिलिंद सनस तयार. यावेळेचा बॉल उजव्या एष्टीच्या बाहेरचा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज मिलिंद सनस चेंडूच्या खाली. आकाश हत्तरगी कॉटन बॉलचा शिकार, विकेट क्रमांक 2. फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात, किंग नाही मी. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडप सौजन्य प्राप्त झालं, उमेशदादा गायवडे, विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी यूट्यूब सौजन्य आपल्याला प्राप्त झालंय, शिवसेना तालुका प्रमुख दीपक आबा करंजावणे, आपणास देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन खानेकर आलेत. पहिला बॉल हलक्या हाताने टॅप केलाय, एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे. 26 धावा धाव फलकावर. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय बॉलला. सामंजस्य शांततेचं प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय संदीप कांबळेनं. मिलिंद सनस्वती यांच्यावरती मात्र बिग हिट करण्याचा तिकडे प्रयत्न होत नाहीये. बाकीचे 2 गोलंदाज तिकडे टार्गेट करण्यासाठी मिळू शकतात, त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच इथे एकेरी दुहेरी धावेंचा जो प्रयत्न आहे. या वेळचा बॉल लॉवर फुल टॉस ड्राईव्ह केला हलक्या हाताने समोरच्या दिशेला. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल अजय मोठे यांचं, तोपर्यंत सिंगल येते. आणि फायनलमध्ये जे 2 संघ खेळणार आहेत त्या सामन्यामध्ये 1 धाव शॉर्ट. आणि त्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजगड रॉयल संघाचे संघ मालक क्रिकेट वेड्या खेळूंच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व संघ मालक माऊली काका गावडे यांच्या वतीने पारितोषिक येते. फायनल मॅच मध्ये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे अतिशय दर्जेदार असलेली स्पर्धा, बक्षिसांचं मात्र खैरात, पारितोषिकांचा वर्षाव नक्कीच या स्पर्धेमध्ये जो केला जातोय. भुगाव प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, बॉलला एक सिंगल आली. सिंगलच्या साह्यानं मात्र षटक क्रमांक संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 2 गडी बाद 30 धावा तोरणा लिजेंड संघाच्या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पहिल्या दोन्ही गोलंदाजांकडनं. मिलिंद सनस असतील किंवा मग कालिदास शेळगे असतील, जरी तिकडे धावा आल्या तरी कमबॅक देखील त्याच ताकदीनं
इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून केले जात आहे. 30 धावा धाव फलकावर. नवीन गोलंदाजी मार्गावरती विशाल आप्पा भिलारे सज्ज होत आहेत. या अगोदर देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आता मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये, सेमी फायनलच्या मॅच मध्ये, नॉकआउटच्या मॅच मध्ये कशा प्रकारचा रोल असणार हे पाहणं निर्णायक आहे. चला वेळ वाचवा. सिंहगड योद्धास टीम अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवायचा आहे. दोन्ही संघांना महत्वाची सूचना असणार आहे. यावेळेचा बॉल शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगला बॉल लेन डिलिव्हरी पाहायला मिळेल. आधी गुललेनवरचा बॉल टप्पा पडल्यानंतर वेग प्राप्त होतोय आणि निघून जातो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. माऊली काका गावडे यांच्या वतीने पारितोषिक येत आहे. विशाल आप्पा भिलारे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. 30 धावा धाव फलकावर. यावेळेचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका फसलाय, चेंडू हवेत. राजू तांगडे चेंडूच्या खाली झेल टिपलाय. काय जबरदस्त झेल आणि विकेट येते. संदीप कांबळे बाद. तुम्ही भिडा किती मला लाडा किती, तुम्ही भिडा किती मला लाडा किती, द्यायचा जेवढा त्रास, द्यायचा जेवढा त्रास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा. खर तर इकडे या 2 शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्यासाठी पहिल्या 3 षटकामध्ये शांतता संयम बाळगला संदीप कांबळेने, मात्र यावेळेस स्वतःला तिकडे रोखू शकले नाही. बिग हिट करण्याचा प्रयत्न. राजू तांगडे यांचा एक अफलातून दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य पवार. धावा बनवाव्या लागतील. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेटला पुन्हा एकदा तेज क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल 31 या अंकावर. मागच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलंय राजगड रॉयल्स हा संघ देखील कुठेतरी अडचणी होता. मग त्यानंतर मात्र विनय शेडगेने केलेला खेळ, तर त्याच प्रकारचा खेळ इकडे कुठेतरी एखाद्या फलंदाजाला ती जबाबदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले बॉलला. मिड विकेटला चेंडू येतोय. एक सिंगल आली. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल 32. एकेरी धावा आता मात्र फक्त त्या जमवल्या जात आहेत. मोठे फटके खेळावे लागेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी नक्कीच विशाल आप्पा भिलारे यांचे आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या टप्प्यावरती आहे. आखूड टप्प्याचे बॉल आले, खोलवर टप्प्याचा बॉल आला, वाईड यॉर्कर आला, फुल टॉस देखील आला. मात्र तिकडे जर आपण पाहिलं तर फक्त 3 धावा या 5 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केलेला पाहायला मिळतात. 33 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला दर्शन खानेकर. एखादा बिगिट करावा लागेल. सामन्याची गरज आहे. तोरणा लिजेंड संघासाठी बिगिट येणं गरजेचं आहे. आणि यावेळेचा बॉल उंच हवेमध्ये फटका आहे. चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. दगडू मागे धावत जात असताना जबरदस्त प्रयत्न करतोय. तिकडे पुन्हा एकदा थोडीशी पडझड आहे, मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. कलेक्शन थोडंसं खराब आणि 3ऱ्या धावेला प्रयत्न. बॅकअप नव्हतं. 3 धावा साज 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 36 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर तोरणा लिजेंड संघाच्या धाव फलकावर. चला वेळ वाचवा. सिंहगड योद्धास टीम गणेश शेवाळे शेवटच्या षटकासाठी मात्र आमंत्रित केले जात आहेत. समस्त ग्रामस्थ भुगाव आणि मातळवाडीकरांनी घेतलेलं अफाट कष्ट आणि परिश्रमातून उभा राहिलेला क्रिकेटचा देखणा सोहळा भुगाव प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. 4 षटक संपले. 36 धावा. पहिली फलंदाजी करत असताना तोरणा लिजेंड संघाच्या धाव फलकावर स्वर्गीय रोहिदास मामाश्री शेडगे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी
LED TV जी नक्कीच सौजन्य केली गेली आहे. डेड ओव्हरच्या षटकाला सुरुवात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे आणि पहिल्या बॉलवरती फक्त एक सिंगल जे दर्शन खानेकर यांच्या बॅटमधून येते. यावेळेचा बॉल इनसाइड आउट. कव्हर्सला ओव्हर द कव्हर. वॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका खेळलाय. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. मुळीच नव्हता रे कान्हा 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 41 धावा धावफलकावर. चांगला स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फटक्या मागे आदित्य पवारनं. चला वेळ वाचवा सिंहगड योद्धाच टीम. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड. चौकार. तुझ्यासाठी 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 आले वना ऐका रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना. आता मात्र तिकडे बॅटिंग आपल्याला बहरताना पाहायला मिळते. चांगले शॉट आदित्य पवारच्या बॅट मधून अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल. मोठी अपील मात्र वाईड बॉल. आता हा वाईड वाचवायचा आहे त्याच्यासाठी मोठी अपील जी नक्कीच क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पंच फार अनुभवी आहेत. एक चांगल्या दर्जाचं काम देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला मागच्या 2 दिवस पाहायला मिळत आहे. चांगला डिसिजन. वाईड आला. 46 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. बॅटचा पेस ओपन केला. मागच्या पायावरती फोर्स केलंय आणि दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा तिसरा. थँक्यू डीजे. स्वतःला उजळण्यासाठी स्वतःला जाळावं लागेल. दररोजचं मरण स्वीकारून सुतकही पाळावं लागेल. रचत थर परिश्रमाचा काट्यांमध्ये लोळावं लागेल. यशाचं गाडगं भरेपर्यंत तुला नियतीशी देखील खेळावं लागेल. नियतीशी खेळून झालंय. आज मैदानाच्या आतमध्ये मात्र स्वतःला सिद्ध करायचंय आणि आदित्य पवार लागोपाठचे 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय. 50 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले. समीर चोंदे येत आहेत. तिकडे थोडंसं फंबल शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी अस्तव्यस्त. कलेक्शन होऊ शकलं नाही. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग या शेवटच्या षटकामध्ये. 4-5 षटकांच्या मॅचेस मध्ये आम्ही बऱ्याच वेळामध्ये पाहिलंय. जर एक षटक तुमच्यासाठी जर खराब आलं तर ते षटक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. इथे तेच पाहायला मिळेल. 16 धावा या 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात गोलंदाजानं. यावेळीचा बॉल खोलवा टप्प्याचा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉलला. वाह काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. ज्ञानेश्वरचं. 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी तिकडे पलायन आणि तिकडे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट आली. पहिला डाव संपलाय. 53 धावा पहिली फलंदाजी करत असताना तोरणा लिजेंड संघाने धावफलकावरती लावल्यात आणि 54 धावेंचं आव्हान ठेवलंय सिंहगड योद्धा संघाला. स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक उत्कृष्ट दर्जाची स्पोर्ट्स सायकल आपल्याला सौजन्य झाली आहे. भुगाव गावचे माजी उपसरपंच सन्मान्य दिनेश भाऊ सुर्वे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे शिवनेरी टायगर संघाचे संघमालक अभिजितदादा शेडगे आपणास देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. हॅलो. भुगाव प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा थरार आपण पाहतोय. 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. विकास भाऊ मिरगे, नारायणाबा शेडगे, कुलदीपाप्पा चोंदे आणि हनुमंत भाऊ सनस यांच्या संघ मालकीचा प्रतापगड किंग्स. त्याचबरोबर कालिदास भाऊ शेडगे, विशालाप्पा भिलारे, योगेशदादा चोंदे, अमितदादा मोरे यांच्या संघ मालकीचा सिंहगड योद्धाच. गिरीश भाऊ सुर्वे, नवनाथ नाना घारे, अभिजितदादा पवार, पृथ्वीराजदादा करंजावणे यांच्या संघ मालकीचा तोरणा लिजेंड्स. माऊली तात्या गावडे, अक्षयदादा सातपुते, अंकुश भाऊ मिरगे, विजय भाऊ सनस यांच्या संघ मालकीचा राजगड रॉयल्स.
जितेंद्रदादा इंगवले, प्रशांतदादा शेडगे, अभिजितदादा शेडगे, विशालदादा सुर्वे यांच्या संघ मालकीचा शिवनेरी लॉयन्स, त्याचप्रमाणे मनोहर अण्णा सनस, राहुलदादा इंगवले आणि रमेश नाना सनस यांच्या संघ मालकीचा रायगड रॉयल्स असे 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सर्व संघ मालकांचा आयोजकांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब सौजन्य प्राप्त झालं, बाळासाहेब तात्या सनस, स्वस्तिकदादा चोंदे, दीपक आबा करंजावणे आणि विशालदादा चोंदे या 4ही मान्यवरांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी विजेत्या 3 क्रमांकासाठी 20,000 हजार रुपयांचं रोख पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले. शांताराम दादा इंगवले, दगडू काका करंजावणे आणि अनिल बापू पवार या 3 मान्यवरांचं देखील मनपूर्वक आभार. स्वर्गीय रोहिदास मामाश्री शेडगे यांच्या स्मरणार्थ प्लेअर ऑफ द उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी LED TV सौजन्य झाली आहे. त्या मान्यवरांचं देखील आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल सौजन्य स्पोर्ट्स सायकल आपल्याला प्राप्त झाली. दिनेशदादा सुर्वे या मान्यवरांचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य महेश भाऊ सनस यांच्या माध्यमातून हे देखणं सुंदर ग्राउंड मैदान आपल्याला प्राप्त झालंय, त्यांचा देखील आभार. उमेश भाऊ गावडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य आपल्याला प्राप्त झाले, मान्यवरांचा आभार. त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे साठी स्पोर्ट शूज आणि बॅट ॲडव्होकेट मिलिंद भाऊ सनस यांच्या माध्यमातून प्राप्ती झाली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी जेवढे लागणारं साहित्य आहे, बॉल असतील, स्टंप असतील, सचिनदादा करंजावणे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले, आपलं देखील मनपूर्वक आभार. ॲडव्होकेट उमेश भाऊ शेडगे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबासाठी स्पोर्ट शूज आपल्याला प्राप्त झालेत, आपलं देखील आभार. रोहिदास दादा गोंते यांच्या वतीने वायफाय सौजन्य प्राप्त झाले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी जल यश जीवन या युक्तीप्रमाणे अतुल भाऊ शेडगे यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आपल्याला प्राप्त झाले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तर श्रीनिवास खानेकर यांच्या वतीनं साऊंड सौजन्य आपल्याला प्राप्त झाले, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. सर्व बक्षीसदात्या मान्यवरांचं आणि संघ मालकांचं आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय, कारण कुठली स्पर्धा संपन्न करायची असेल तर ती बक्षीसदात्या मान्यवरांशिवाय संपन्न होऊ शकत नाही. ज्यावेळेस या बक्षीसदात्या मान्यवरांचा मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान ज्यावेळेस प्राप्त होतं, त्याच वेळेस कुठलीही स्पर्धा संपन्न होत असते. त्यामुळे पुनश्च एकदा त्यांचा आभार. आणि जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. 30 चेंडूमध्ये 54 धाव्यांची गरज सिंहगड योद्धाज या संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला मिलिंद सनत, नॉन स्ट्रायकिंग एंडला कालिदास शेडगे, तर गोलंदाजी मार्गावरती अपकमिंग सुपरस्टार श्लोक पवार. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि बॅकफुटला गेले, कट केलाय बॉलला, अप्पर कटचा फटका, 440 ओव्हरचा झटका, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय, झुंड अपना है शेरो का, उगा वाकड्यात चिरायचं ना. वॉड शॉट, काय जबरदस्त फटक्याने सुरुवात. यावेळेचा बॉल हलक्या हाताने फक्त टॅप केले बॉलला, क्षेत्ररक्षक चुकी करतायत. एक सिंगल तर आली, दुसऱ्या धावेसाठी तिकडे प्रयत्न. युवा उद्योजक सन्मान्य विकास भाऊ कुळले या मान्यवरांचं शुभागमन. भुगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. सिंगल आली, धावफलक पुढे जाईल. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो सत्ता. कुणाची सत्ता या मॅच मध्ये येणार आणि कोण फायनल मध्ये प्रवेश करणार हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक सिंगल येते, धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहे. चांगली सुरुवात फलंदाजी करत असताना युवा उद्योजक सन्मान्य अनिल भाऊ कापसे या मान्यवरांचं देखील शुभागमन. भुगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. यावेळेचा बॉल बॅटच्या समोर दिलाय, इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, हाय अँड हँडसम, षटकार.
त्या लयीमध्ये मात्र पाहायला मिळत नाही आपल्याला श्लोक, ज्यानं या अगोदर जर आपण पाहिलं तर अक्षरशः भल्या भल्या फलंदाजांना चारी मुंड्या चित केलेलं आहे, पाणी पाजलंय. त्या श्लोक पवारवरती मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रचंड मोठं आक्रमण केलं जात आहे. 14 धावा धावफलकावरती पहिलं षटक सुरू आहे. यावेळेचा बॉल हलक्या हाताने कट केलाय बॉलला. ओ हो हो, इथे झेल सुटलाय. आता झेल सुटलाय की सामना सुटलाय, झेल सुटलाय की स्पर्धा सुटली आहे, हे मात्र पुढील काळामध्ये पाहणं निर्णायक असणार आहे. अक्षरशः अतिशय सोपा झेल खरं तर आदित्य पवारच्या हातामधून हा निसटलाय. कॅचेस विन मॅचेस हे समीकरण, हे सूत्र क्रिकेटच्या मैदानामध्ये कायम राहिलेलं आहे. आता तिकडे झेल सुटलाय. यावेळेचा बॉल बाउन्सर करण्याचा प्रयत्न, तिकडे चेंडू सुरेख आलाय. आधी जर आपण पाहिलं तर एका धावेसाठी प्रयत्न होईल. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. लेग बाईच्या स्वरूपाची ही सिंगल आणि पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 15 धावा धावफलकावर. 15 धावा धावफलकावरती. उद्योजक सन्माननीय विकासभाऊ कुर्ले या मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या वतीने संपन्न केला जातोय. मान्यवरांना विनंती आहे, आपला सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. राजगड रॉयल संघाचे संघमालक सामाजिक कार्यकर्ते माऊलीदादा गावडे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान संपन्न करतोय. पुन्हा एकदा विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदित्य पवार गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक घेऊन आले. पहिला बॉल हळूवार टप्प्याचा, वेगाने इकडे बीट केले, फिंगर रोल केले होते, डॉट बॉल. 23 चेंडू 39 धाव्यांची गरज. सामना रंगवावा लागेल. इकडे इकॉनॉमिकल चेंडू तुम्हाला खरं तर हाताळायचे आहे. विकेट येणं महत्त्वाचं राहणार आहे. एक संधी जी नक्कीच प्राप्त केली होती श्लोकनं. यावेळेचा बॉल फुल टॉस, आडव्या बॅटनं खेचून मारलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. शिवसेना तालुका प्रमुख दीपक आबा करंजामणे यांना देखील विनंती असेल, आपण मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी या. चौकाराला धावफलक पुढे जाईल. 19 मिलियन सनस या मॅचमध्ये अतिशय महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांचा खरं तर झेल सुटला आहे आणि झेल सुटल्याबरोबर आपण चर्चा केलेली आहे. झेल सुटलाय की सामना सुटलाय. सामना नाही तर ही स्पर्धा खरं तर इथे महत्त्वाची होती त्या झेल मागे. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती एक सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. 21 चेंडू 34 धाव्यांची गरज. एक जबरदस्त आयोजन असलेली स्पर्धा. अगदी गावातील प्रत्येक खेळाडूंसाठी जे उभरते खेळाडू आहेत त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं. जे आत्ता खेळत आहेत त्यांचा देखील सराव व्हावा. त्याचप्रमाणे ज्या खेळाडूने खरं तर या गावचं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि आपल्या गावचा झेंडा आटकेपार रोवलेला आहे, त्या सर्व खेळाडूंना संधी मिळावी म्हणून या स्पर्धेचं नक्कीच आयोजन केलं जात आहे. आणि यावेळेचा बॉल फुल टॉसला फुल टोल केलंय. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 24 धावा धावफलकावर. कोलो टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्या चांगल्या बॉलला योग्यरित्या सन्मान देखील दिला जाईल. एक सिंगल घेतली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 25 धावा धावफलकावर. 19 चेंडू 29 धाब्यांची अजूनही विजयासाठी गरज आहे. सामना रंगवला जाऊ शकतो. मिलिंद सनस यांची विकेट फार महत्त्वाची आहे. आधी तोरणा लिजेंड्स आणि त्यांच्या विजयामध्ये मात्र मिलिंद सनस नावाचा मोठा डोंगर उभा आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. जबरदस्त प्रयत्न. वाह, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आधी ही जिद्द, ही चिकाटी मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. सूरज खानेकर जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धाव्यांची गरज. सामना अजूनही रंगवला जाऊ शकतो. मिलिंद सनस यांची जर विकेट आली तर या मॅच मध्ये एक तगडं कमबॅक तोरणा लेजेंड्सच्या संघाचं देखील होऊ शकतं. 26 धावा आहेत धावफलकावर. 18 चेंडू 28 ची गरज. श्लोक पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी
चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. तिकडे यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे 27. जबरदस्त मॅच सुरू आहे. अजूनही ती चर्चा आहे, मिलिंद सनस यांची विकेट आली तर या मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. पिकअप शॉट खेळायचा आहे, मात्र दूर राहतोय बॉल बॅट पासून आणि एक डॉट बॉल येतोय. चांगला बॉल श्लोकचा. लेदर क्रिकेटचा जो अनुभव आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये तो दाखवताना पूर्णपणे आज स्वतःला तो झोकून देताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील डॉट. रायगड रॉयल संघाचे संघ मालक मरुन अर्नाथ सनस यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. चमकणाऱ्या हिऱ्याचे कौतुक सगळ्यांना असते, मात्र हिरा मिळवण्यासाठी खाण खाणावी लागते. आली होती वेळ त्याची, सोपं वाटतं म्हणायला, पण वेळ अशी येत नाही, ती वेळ आणावी लागते. खरं तर श्लोक पवारनं तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. या स्पर्धेमधले खरं तर तो एक हिऱ्यासारखं त्याला इथे बुगावकरांनी शोधून काढलंय. तोरणा लिजेंड संघाचे संघ मालक नवनाथ नाना घारे विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. एक नवोदित टॅलेंट नक्कीच भोगावकरांना मिळते. श्लोक पवार गोलंच्या माध्यमातून प्रचंड प्रभावित करतोय. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले बॉलला, मिड विकेटला चेंडू येतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेसाठी तिकडे प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या पंचांची नक्कीच तिकडे मदत घेईल, मात्र कालिदास शेळगे यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आपल्याला जाणवतोय की मी माझ्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचलेलो आहे. भुगाव प्रीमियर लीगचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या अंतिम सामन्यासाठी नक्कीच होताना पाहायला मिळते. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं, प्रेक्षक राजांचं आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. तिसरे पंच नक्कीच चेक करतायत. 28 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूचा जो निर्णय अजूनही बाकी आहे. सामना सोडायला तयार नाही. दोन्ही संघांनी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा लावलेली आहे. जीवाच्या आकांतानं, जीवाची बाजी लावून मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. ती विकेट आली असती तर, मिलिंद सनस यांचा झेल सुटला नसता तर. खरं तर जर तरला क्रिकेटमध्ये काहीच महत्त्व नाही आहे, मात्र जर तर शिवाय क्रिकेटचं पान देखील हल्लं जात नाही. आणि फलंदाज सेफ आहे. 2 धावा आत्ताच्या धावफलकावरती, 2 धाव्यांची वाढ, 30 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचे, बॉलला समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर फटका खेळला. एक सिंगल आली आणि सिंगल वरतीच तिकडे समाधान मानले. मात्र तिकडे कौतुक असेल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी श्लोक पवारची आणि हा सामना अजूनही त्याने आपल्या संघासाठी जिवंत ठेवलाय. 12 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज विजयासाठी सिंहगड योद्धा संघाला. बारा चेंडू 23 धावा. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. चला वेळ वाचवा. तोरणा लिजेंड्स, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला श्लोक पवारची पाहायला मिळाली. आधी अगोदर जशी आपण चर्चा केली, भोगावकरांनी ते एक टॅलेंट शोधलेला आहे, एक नवा हिरा खरं तर आपल्या संघासाठी त्यांनी शोधलेला आहे. आणि या भोगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून श्लोक पवार या खेळाडूचा देखील उदय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकतीस धावा धावफलकावर. 12 चेंडू 23 ची गरज. गोलंदाजी मार्गावरती सूरज खानेकर. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा. पुल केलंय बॉलला. पुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
35 धावा धावफलकावर. खरा बॉल फुल टॉस आणि तिकडे दिशा देखील आपल्याला भरकटताना पाहायला मिळेल. वाईट बॉल पंचाने कळवलाय. अतिरिक्त धावा आता खर्च करून तुम्हाला जमणार नाही. या मॅच मध्ये जर तुम्हाला पकड निर्माण करून ठेवायची आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. वाईड आला. 36 धावा धावफलकावर. 11 चेंडू 18 ची गरज. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. कट केले बॉलला गॅप मधून. बीच में से मिली दरार, उसमें से जड़ दिया रन 4. चौकार. आता मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना सिंहगड योद्धास टीम. 10 चेंडू 14 धाव्यांची गरज. 40 धावा धावफलकावरती. 2 लागोपाठचे चौकार मिलिंद सनस यांच्या बॅट मधून. यावेळेचा बॉल देखील जर आपण पाहिलं तर पायावर टाकण्याची चुकी केली आहे, मात्र बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये आणि एक सिंगल या चेंडूवरती येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे. 41 धावा. जबरदस्त सामना. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत अजून सुरू आहे. सामना दोन्ही बाजूने आतापर्यंत झुकलेला आहे. समसमान संधी आहे इथून पुढे दोन्ही संघांना. मात्र इथून पुढे जो वर्चस्व निर्माण करणार. यावेळेचा बॉल शफल होऊन फटका खेळाय. उडवलाय बॉल आणि पाठवला देखील सीमा रेषेच्या पलीकडे. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. हॉटेल गारवाचे सर्वे सर्वा अजितदादा इंगवले या मान्यवरांचं शुभ आगमन. भुगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या आणि 3ऱ्या क्रमांकासाठी आपण सामना खेळवणार आहोत याची नोंद घ्या. 2 षटकांची लढत असेल. रायगड फायटर्स टीम कॅप्टन लगेच टॉस साठी या. यावेळेस पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळायचा आहे. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. 15 धावा या षटकामध्ये सूरज खानेकरनं खर्च केल्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. हवेमध्ये फटका आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक धावतायत. प्रयत्न सुरू आहे मात्र चेंडू थांबणार नाही. निघून गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आता फक्त 3 धाव्यांची गरज. फायनलच्या मॅच मध्ये पाऊल ठेवण्यापासून फक्त 1 पाऊल दूर सिंहगड योद्धाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा विजयासाठी गरजेच्या आहे. पुढील सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. नो बॉल. फ्री फ्रंट फूटचा नो बॉल जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि तिकडे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे सामना संपला. सिंहगड योद्धा संघाने या मॅच मध्ये बाजी मारत तोरणा लिजेंड संघाला पराभूत करत फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुढील सामन्याचा टॉस लगेच आपण संपन्न करणार आहोत. तोरणा लिजेंड्स टीम कॅप्टन लगेच या. कालिदास भाऊ शेडगे, विशालाप्पा भिलारे, योगेश दादा चोंदे आणि अमितदादा मोरे यांच्या संघ मालकीचा सिंहगड योद्धा हा संघ मात्र फायनल मध्ये पात्र राहिला. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. युवा उद्योजक विकास भाऊ कुर्ले यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. विकास भाऊ विनंती आहे आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत आणि पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये मिलिंद सनस ठरलेत सामन्याचे हिरो, विजयाचे शिल्पकार. विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या.
चला तोरणा लिजेंड्स, जसं क्षेत्ररक्षण तुम्ही सजवलं होतं तसंच पुन्हा एकदा सजवून घ्या. तुमची फिल्डिंग आहे. चला वेळ वाचवायचा. यानंतर आपल्याला राष्ट्रगीत देखील घ्यायचंय, फायनलची देखील मॅच घ्यायची आहे. 2 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे याची देखील नोंद घ्या. चला चला वेळ वाचवा. तोरणा लिजेंड्स टीम PA Fix. थँक्यू डीजे. चला तोरणा लेजेंड्स टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला चला वेळ वाचवा मित्रांनो, घाई करा. चला वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रेक्षकांना देखील विनंती आहे, मैदानाच्या बाहेर या. पॉवर प्लेचं बंधन नाहीये याची देखील नोंद घ्या. राजगड रॉयल्स संघाला 10 रनाची पेनल्टी आहे फायनल साठी. ही विकास भाऊ कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण मागील मॅचचे हिरो मिलिंद सनस यांना सन्मानित करतोय. मान्यवरांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जबरदस्त इनिंग आणि जबरदस्त गोलंदाजी, घातक गोलंदाजी त्यांची आपण पाहिली. मिलिंद सनस सेमीफायनल 2च्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिलेत. सामन्याला होते सुरुवात. 2 षटकांची लढत. श्लोक पवार गोलंदाजी मार्गावर. पहिला बॉल आखूट टप्प्याचा पूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर गुल देखील केलाय. षटकार. Remix. थँक्यू डीजे. स्वागत केले श्लोकचं या षटकारानं. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, आडव्या बॅटनं फटका खेळलाय. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू तिकडे येतोय. स्क्वेअर लेगला एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा कट करायचे बॉलला आणि तिकडे बॅटचा बॉलचा संपर्क होणार नाही. डॉट बॉल येतोय. 7 धाव फलकावरती आहे. तर 3ऱ्या क्रमांकासाठी खरं तर ही लढत आहे. जो संघ इथे विजय होणार तो
तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान होताना पाहायला मिळेल. 20,000 रुपये आणि एका आकर्षक चषकाचा मानकरी. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय मनोरंजन सनस यांनी. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू येईल. एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 8. श्लोक पवार, नक्कीच त्याचं कौतुक आपण या पूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यानं आपल्याला केस साकारून दाखवली. चांगला बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. स्लोअर 1 रीड करू शकले नाही विकास तोंडे. डॉट बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं तोरणा लिजेंड संघाचे संघमालक अभिजितदादा पवार आणि संघमालक पृथ्वीराजदादा करंजावणे या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. त्याचप्रमाणे युवा उद्योजक गौरवदादा पवार आपलं देखील भोगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस आडवा बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेटचा चेंडू पुन्हा एकदा तिकडे येईल. एक सिंगल येईल. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धाव फलकावर. भोगाव प्रीमियर लीगचे स्टार फलंदाज कपिल इंगवले यांचं देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. नऊ धावा धाव फलकावर पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. आदित्य पवार यांच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा घेऊन मारलाय. खेचून मारला. चाबूक शॉट. षटकार. तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 कला. इकडे स्वागत केलंय आदित्यचं देखील या षटकारानं. मागच्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकास तोंडे यांच्या बॅटमधून षटकार आला. मात्र तरी देखील 90 धावा त्या षटकामध्ये फलंदाजांनी प्राप्त केल्यात. यावेळीचा बॉल फुल टॉस. खराब चेंडू आहे. मात्र खराब चेंडूवरती विकास तोंडे बाद होताना पाहायला मिळतील. पहिला विकेट. नवीन फलंदाज ऋषिकेश गुरव. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा चांगला बॉल. फुलर लेनचा चेंडू. ऋषी गुरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. मात्र पहिला चेंडू सुरेख येतोय त्यांच्यासाठी. 15 धावा धाव फलकावर आहे. युवा उद्योजक पियुष दादा बलकवडे यांचं देखील पुन्हा एकदा भोगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय. श्लोक येत आहे चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल आणि अजून एका विकेटचं पतन. युवा उद्योजक सन्माननीय मंगेश दादा चोंदे यांचं देखील शुभागमन. भोगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. दोन्ही षटकांच्या पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आले. मात्र तदनंतर एकही बिगिट आलं नाही किंवा तिकडे धावा घेण्यासाठी बरेचसा संघर्ष करावा लागला फलंदाजांना. 15 धावा धाव फलकावर आहे. नवीन फलंदाज ओमकार शेडगे. खोदून काढलाय बॉल समोरच्या दिशेला. फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न. एफर्ट्स. तिकडे चेंडू अडवू शकत नाही. तिकडे मात्र 2 धावा. चित्याची चपळाई. हारण्याची गती आपल्याला फलंदाजांची पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक पुढे 17. धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल या इनिंगचा. कोलोटाप्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला बॉल. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न.
अर्ध्या मैदानामध्ये देवा तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. आणि विकेट, पहिला डाव संपलाय. अठरा धावा धाव फलकावरती बनवल्यात रायगड फायटर्स टीमनं आणि 19 धाव्यांचं आव्हान तोरणा लेजेंड संघाला. चला, राजगड रॉयल्स या संघातील सर्व खेळाडूंना विनंती असेल आणि त्यांच्या सर्व संघ मालकांना विनंती असेल, मुख्य व्यासपीठाच्या ज्या उजव्या बाजूला प्रेक्षक गॅलरी आहे त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये लगेच आपण यायचं आहे. राजगड रॉयल्स टीम आणि सिंहगड योद्धाच आपणास देखील विनंती आहे, आपल्या संघातील सर्व खेळाडू आणि आपले संघ मालक मैदानाच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर जे डगआउट आहे, मुख्य व्यासपीठाच्या समोर जे डगआउट आहे ते तिकडे आपण बसायचं आहे. यानंतर आपण फायनलच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांचा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश होईल आणि मुख्य मान्यवरांचा प्रवेश होईल, राष्ट्रगीत संपन्न होईल आणि त्यानंतर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला, रायगड फायटर्स टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटकन. एकोणीस धावा धाव फलकावर. युवा उद्योजक मंगेशदादा गावडे या मान्यवरांचं देखील शुभागमन. भुगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. राजगड रॉयलचे संघ मालक सन्मान्य माऊली तात्या गावडे यांचे चिरंजीव श्रेयस दादा गावडे या मान्यवरांचं देखील शुभागमन. भुगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. 19 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय सुर्वे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप कांबळे. तिसऱ्या क्रमांकावरती कुठला संघ आपल्याला पाहायला मिळणार त्याच्यासाठी ही लढत जी नक्कीच सुरू आहे. मानाचा करंडक आणि 20,000 रुपयांचं पारितोषिक. पहिला बॉल, सुंदर चेंडू बॅकफुटला जात कट करायचंय बॉलला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. डॉट बॉल. चला राजगड रॉयल्स टीम, सर्व खेळाडू आणि संघ मालक विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी आहे तिथे या. आणि सिंहगड योद्धा संघ आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोरच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये यायचं आहे. सर्व संघ मालकांना देखील विनंती आहे. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली, निघून गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अश्विनी चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा शुभारंभ. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा अतिरिक्त दिशा भरकटली जाईल. वाईट बॉल खेळवलाय. 5 धावा धावफलकावर. 10 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज. मिलिंद सनस आणि टीम, पुन्हा एकदा विनंती आहे सर्व खेळाडू आणि सर्व संघ मालक आपण समोरच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये सज्ज राहायचं आहे. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय बॉलला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. ऋषिकेश येत आहे चेंडूवरती, मात्र नो मॅन्स लँड मध्ये एक टप्पा घेईल. तोपर्यंत 2 धावा.
7 धावा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय उजव्या एसटीच्या बाहेरचा, पुन्हा एकदा दिशा भरकटली जाईल अतिरिक्त प्रमाणामध्ये. 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा खरा बॉल. नियंत्रण मात्र या षटकामध्ये मिळू शकले नाहीये. दर्शन करजवणीला 9 धावा धावफलकावरती. 9 चेंडूमध्ये आता 10 धाव्यांची गरज. रायगड रॉयल संघाचे संघ मालक राहुल दादा इंगवले या मान्यवरांचं शुभ आगमन. भुगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. नऊ धावा धावफलकावरती आहे. अजूनही 8 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज. तिसऱ्या क्रमांकावरती इथे कोण समाधान मानणार. यावेळेचा बॉल पुढे सरसावत फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. आता मात्र ती लाईन लेंथ तिकडे दर्शनला मिळते. लागोपाठचे 2 वाईड आले आणि त्यानंतर चांगले कमबॅक. लागोपाठचे 2 डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 7 चेंडू 10. सामना अजूनही संपला नाही. आधी याच प्रकारचे फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये देखील रायगड फायटर्स टीमची आपण पाहिली आहे. यावेळेचा बॉल मात्र रिच मध्ये दिलाय आणि त्याला पाठवलंय आउट ऑफ रिच. षटकार. अग पोरी फसलीस ग, अग पोरी फस. सामन्याचं समीकरण आपल्या टीम साठी मात्र या षटकाराने सोपं करून ठेवलं अक्षय सुर्वे यांनी. 6 चेंडूमध्ये 4च धाव्यांची गरज. सार्थक मेंगडे गोलंदाजी मार्गावरती येतोय. 4 धावा रोखायच्या आहेत. एखादा चमत्कार तो इकडे करून दाखवणार का. पहिला बॉल फुलर लेनचा खोलवर टप्प्याचा चांगला बॉल पाहायला मिळाला. मात्र तिकडे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दर्जेदार जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. सर्व मान्यवर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रगीत आपल्याला संपन्न करायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला गेलाय त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती या. आडव्या बॅटनं फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तोरणा लिजेंड्स. गिरीश भाऊ सुर्वे, नवनाथ नाना घारे, अभिजितदादा पवार आणि पृथ्वीराज दादा करंजावणे यांच्या संघ मालकीचा असणारा तोरणा लिजेंड संघ ठरलाय भुगाव प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू डीजे डीजे थँक्यू. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या लगेच. आमच्या दोन्ही कॅमेरामॅन मित्रांना विनंती असेल दोन्ही कॅमेरे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं फोकस करा. अंकुश भाऊ मिरगे, योगेश दादा चोंदे, पृथ्वीराज दादा करंजावणे, अभिजित दादा पवार, अनिल भाऊ कापसे, अजित दादा इंगवले, अभिजित दादा शेडगे, राहुल दादा इंगवले. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती या.
चला दोन्ही टीम्सला विनंती आहे एका लाईन मध्ये आपण थांबायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमच्या मधोमध आपण या.